नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी टेक्स्टबुक प्रॉब्लेम नंबर 6 क्वेश्चन नंबर 6 पुस्तकाचं पान नंबर आहे 117 118. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला आज हे उदाहरण बघायचं आहे. हे उदाहरण बघत असताना आपल्याला काही बाबी समजून घेणं आवश्यक आहे. आता ज्यावेळेस आपण अकाउंट्स ऑफ नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न हे समजून घेत असतो त्यावेळेस आपल्याला फायनल अकाउंट येणं हे गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 6मध्ये सांगितलेलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स रिलेटेड राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल. उदाहरण तुमच्या लक्षात आलेलं असेल कशाशी संबंधित आहे, अकाउंट्स ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल. चॅरिटेबल हॉस्पिटलशी संबंधित हे उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ओके, मग फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर रिलेटेड टू राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31/3/2020 अँड बॅलन्स इट ॲज ऑन द डेट. मग आपल्याला या उदाहरणामध्ये काय काय बनवायला लावलेलं विद्यार्थी मित्रांनो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट असे दोन आपल्याला अकाउंट बनवायला, एक बॅलन्स शीट बनवायला लावलेलं आहे, स्टेटमेंट, आणि दुसरं अकाउंट आपल्याला बनवायला लावलेलं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचं आहे. आपल्याला दिलेलं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर इयर एंडिंग 31/3/2020 रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. ओके, आणि काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच ॲडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. चला समजून घेऊया आपण. या ठिकाणी आपल्याला पेमेंट साईड दिलेली आहे, रिसिप्ट साईड दिलेली आहे. ओके, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑल पेमेंट साईड किंवा ऑल द पेमेंट्स सगळे एक्सपेंडिचरला घ्यायचे, पेमेंट एक्सपेंडिचरला घ्यायचे, रिसिप्ट्स इन्कमला घ्यायची. ओके, पण या पेमेंटमधल्या काही बाबी ज्या आहे किंवा रिसिप्टमधल्या काही बाबी ज्या आहेत, काही या ठिकाणी असे काही आयटम असतात की ते ॲसेटला, लायबिलिटीला ट्रान्सफर करायचे असतात. फॉर एक्झाम्पल इक्विपमेंट आपली ॲसेट आहे, मग हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. ओके, चला मग बघूया या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. अगोदर आपण ॲडजस्टमेंट समजून घेऊया. सबस्क्रिप्शन दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे सबस्क्रिप्शन या ठिकाणी सबस्क्रिप्शन ड्यू, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी सबस्क्रिप्शनवर ॲडजस्टमेंट दिलेली आहे, त्याच्यावर टिक मार्क करून घेऊया. त्याच्यानंतर दिलेलं आहे स्टॉक ऑफ मेडिसिन, मग आपण या ठिकाणी मेडिसिनवर टिक मार्क करून घेऊया. ओके, त्याच्यानंतर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सांगितलेलं काय आहे, इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट, मग या ठिकाणी आपल्याला इक्विपमेंटवर ॲडजस्टमेंट दिलेली आहे. त्याच्यानंतर बिल्डिंग सांगितलेलं आहे, इकडे बिल्डिंग दिलेलं नाही, बिल्डिंग इथंच दिलेलं आहे. ओपनिंग बॅलन्स, कॅपिटल फंडही इथंच आहे, इकडे कुठं नसतो कॅपिटल फंड, किंवा असला तरी आपण या ठिकाणी ॲडजस्टमेंटमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. आणि 10% इन्व्हेस्टमेंट, मग इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी जो काही इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे, मग या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट. ओके, त्यानंतर प्रोव्हाइड डिप्रिशिएशन इक्विपमेंट, मग इक्विपमेंटवर आपल्याला डेप्रिसिएशन पण सांगितलेलं आहे आणि बिल्डिंगवर पण डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित उदाहरण रीड केलेलं आहे. आता चला आपण पोस्टिंग करूया, ट्रान्सफर करूया आपण आपल्या पोस्टिंग. अगोदर पेमेंट साईड कुठे घ्यायची, एक्सपेंडिचरला. ओके, मग या ठिकाणी पहिला जो काही आयटम्स आहे तो आहे मेडिसिन परचेस टू मेडिसिन, मेडिसिन्स. तर या ठिकाणी 41,000 रुपये दिलेले आहे, हे परचेसेस आहे, म्हणजे चालू वर्षी खरेदी केलेले आहे. ओके, मग या ठिकाणी आपल्याला मेडिसिनवर ॲडजस्टमेंट काय दिलेली खाली अगोदर बघून घ्यायची. मग या ठिकाणी आपल्याला स्टॉक ऑफ मेडिसिन 8,000 आणि 11,000 दिलेलं आहे. आता स्टॉक ऑफ मेडिसिन समजून घेताना विद्यार्थ्यांनो सर्वात महत्त्वाचं काय समजून घ्यायचं आपल्याला,
बॅलन्स दिलेला आहे हा 1/4/2019 आणि हा दिलेला आहे 31/3/2020. एक बॅलन्स दिलेला आहे ओपनिंग बॅलन्स आणि दुसरा दिलेला आहे क्लोजिंग बॅलन्स. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, स्टॉक ऑफ मेडिसिन आपल्याला वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1/4/2019ला आपल्याकडं स्टॉक ऑफ मेडिसिन 8,000 होता, म्हणजे ओपनिंग बॅलन्सेस आपल्याकडं 8,000 रुपये होता. ओके. आणि क्लोजिंग हा 11,000 रुपये होता. आलं लक्षात. ओपनिंग 8,000, क्लोजिंग 11,000. नेहमी अगोदर घेताना आपण ओपनिंग बॅलन्सेस घेत असतो. मग टू मेडिसिन आपण म्हणणार. मग मेडिसिन म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण म्हणणार अगोदर ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक ऑफ मेडिसिन किती आहे विद्यार्थ्यांनो, 8,000 रुपये. आतमध्ये घेणार, ॲडजस्टमेंट आहे बिकॉज. त्याच्यानंतर ओपनिंग बॅलन्स म्हटल्यानंतर त्याच्यानंतर चालू वर्षीची परचेस आपण घेणार. मग या ठिकाणी म्हणणार ॲड परचेस, च 41,000 रुपये. ओके. या ठिकाणी 41,000 रुपये आपली चालू वर्षीची परचेस आहे. ओके. मग या ठिकाणी त्याची टोटल येते 41 आणि 8 49,000 रुपयाची मेडिसिन आपल्याकडे या ठिकाणी चालू वर्षी ओपनिंग स्टॉक अधिक खरेदी ही 49,000ची मेडिसिन आपल्याकडे बनली. मग हे जसं आपण मेडिसिनच्या बाबतीत केलं तसंच स्पोर्ट मटेरियल असेल, स्टेशनरी असेल, त्या संबंधी अशीच ॲडजस्टमेंट या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक पण विचारात लगेच घेणं गरजेचं आहे. क्लोजिंग स्टॉक आपल्याकडे किती आहे, 11,000. नेहमी मेडिसिन जे असतात, ओपनिंग स्टॉक असेल, करंट इयर परचेस असेल, त्याच्यामध्ये परचेस ॲड केली जाते आणि नेहमी क्लोजिंग स्टॉक हा लेस केला जातो. म्हणून या ठिकाणी आपण नंतर म्हणणार लेस क्लोजिंग स्टॉक 11,000, 11,000. या ठिकाणी लेसचं चिन्ह देऊया. मग या ठिकाणी 49,000मधून 11,000 मायनस केले तर शिल्लक राहतात 38,000 रुपये. या ठिकाणी शिल्लक राहिले 38,000. आता नेहमी विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की नेहमी या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक लेस केला, मेडिसिन असेल, स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल असेल किंवा स्पोर्ट मटेरियल असेल, तर त्याच्यातून नेहमी क्लोजिंग स्टॉक हा लेस करायचा. आणि लेस केलेला क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट हा नेहमी ॲसेटला करायचा असतो, कारण आपण त्या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक हा ॲसेटला घेत असतो. मग या ठिकाणी म्हणणार आपण क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन्स. आता जेवढा क्लोजिंग स्टॉक लेस केला तेवढाच घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी 11,000 रुपये. ओके. तर या ठिकाणी ही ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट तुमच्या लक्षात आली असेल. त्याच्यानंतर एक्सपेंडिचर आहे. ओके. एक्सपेंडिचर पेमेंट साईडला आपण पेमेंट हे एक्सपेंडिचरला घेतो, म्हणून या ठिकाणी पुढं बाय टू म्हणणार टू जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस 1,050 रुपये आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही. सॅलरीज बाय सॅलरीज पेमेंट आहे, आपण एक्सपेन्सेसला घेणार, एक्सपेंडिचर घेणार टू सॅलरीज 23,500, 23,500. ओके. त्याच्यानंतर बाय स्टेशनरी या ठिकाणी आपण म्हणणार टू स्टेशनरी 2,000 रुपये. ओके.
त्याच्यानंतर बाय एक्सपेन्सेस ऑफ चॅरिटी शो, मग या ठिकाणी आपण म्हणणार टू एक्सपेन्सेस ऑफ काय चॅरिटी शो, शो 550 रुपये, 550 रुपये. त्यानंतर पुढं काय दिलेलं आहे, बाय सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस, म्हणजे या ठिकाणी म्हणणार टू सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस 4200. त्याच्यानंतर दिलेले आहे बाय इक्विपमेंट. आता या ठिकाणी हे जे काही इक्विपमेंट आहे, हे इक्विपमेंट आपली ॲसेट आहे, लक्षात आलं. मग इक्विपमेंट ॲसेट आहे, पण ही इक्विपमेंट जे 10,000 दिलेले आहेत ना विद्यार्थ्यांना, हे चालू वर्षीची परचेस आहे. मग आपल्याला त्याचा ओपनिंग बॅलन्स किती दिलेला आहे तो आपल्याला बघायचा आहे. म्हणजे या ठिकाणी इक्विपमेंट सांगितलेलं आहे, एस्टिमेट व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट ओपनिंग स्टॉक 15,000. मग या ठिकाणी इक्विपमेंट घेत असताना आपण ॲसेटला घ्यायची. ओके, मग ॲसेटला म्हणताना आपण काय म्हणणार, इक्विपमेंट ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स तो त्या ठिकाणी दिलेला आहे 10,000 रुपये. या ठिकाणी आपण घेतला 10,000 रुपये, हा ओपनिंग बॅलन्स आहे 10,000 रुपये. इक्विपमेंटचा 15,000 रुपये बॅलन्स आहे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणणार ओपनिंग बॅलन्स 15,000 रुपये. चालू वर्षीची परचेस 10,000 रुपये. आता इक्विपमेंट जी आहे त्याचा ओपनिंग बॅलन्स 15,000 घेतला, मग ॲड परचेस म्हणणार आपण त्याच्यामध्ये 10,000 रुपये. मग या ठिकाणी म्हणणार ॲड 10,000 रुपये. ओके, दोन्ही मिळून त्याची टोटल झाली 15 आणि 10 25,000 रुपये. त्याच्यावर सांगितलं प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑफ इक्विपमेंट 1,900. मग या ठिकाणी नेहमी डेप्रिशिएशन आपण ॲसेटमधून लेस करतो, लेस डेप्रिसिएशन. ओके, डायरेक्ट अमाऊंट दिलेली आहे, टक्केवारी दिलेली नाही. 1,900 रुपये. आता 25,000 मधून 1,900 गेले, 23,100 शिल्लक राहिले. या ठिकाणी राहिले 23,100. विद्यार्थ्यांनो, नेहमी लेस केलेलं डेप्रिशिएशन जे आहे ते नेहमी आपला एक्सपेन्सेस असतो, म्हणून एक्सपेंडिचरला नेहमी लेस केलेलं डेप्रिशिएशन घ्यायचं असतं. म्हणून या ठिकाणी आपण म्हणणार टू डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट 1,900 रुपये डेप्रिसिएशन. ओके, हे झालं इक्विपमेंट. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, पेमेंट साईडचा जो क्लोज डाऊन बॅलन्स किंवा कॅरी डाऊन बॅलन्स जो असतो, म्हणजे हा या ठिकाणी आपल्याला 31/3/2020चा क्लोजिंग बॅलन्स दिलेला असतो, म्हणून नेहमी हा बॅलन्स ॲसेटला घ्यायचा असतो. मग ॲसेटला म्हणताना आपण म्हणणार कॅश इन हँड 960 रुपये आणि कॅश ॲट बँक 13,000 रुपये. ओके, तर हे कॅश झालं, कॅश इन बँक, कॅश ॲट हँड. त्याच्यानंतर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हा घ्यायचा नसतो, कारण हा ओपनिंग बॅलन्स असतो. आपल्याला मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमधून चालू वर्षीच्या रिसिप्ट अँड पेमेंटला या ठिकाणी आलेला असतो. त्याच्यानंतर दिलेलं आहे सबस्क्रिप्शन. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्रिप्शन नेहमी इन्कम साईडला ट्रान्सफर करायचं. मग आपण या ठिकाणी म्हणणार बाय सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन 52,000 रुपये आपण आतमध्ये लिहिणार, कारण सबस्क्रिप्शनवर आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे.
आता विद्यार्थी मित्रांनो, ॲडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी ही मेडिसिनची ॲडजस्टमेंट झाली. ॲडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. ही ॲडजस्टमेंट आपल्याला एकदा लक्षात घेणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी नेहमी तुम्हाला एक लक्षात घ्या, सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट सोडवताना चालू वर्षीची आउटस्टँडिंग नेहमी ॲड केली जाते. ओके, त्याच्यानंतर जी आउटस्टँडिंग चालू वर्षीची आहे ती ॲड केली जाते. त्याच्यानंतर रिसिव्ड इन ॲडव्हान्स इन प्रिव्हियस इयर, म्हणजे मागच्या वर्षी चालू वर्षीची वर्गणी जमा झाली किंवा त्या ठिकाणी आपल्याला मिळाली. म्हणजे मागचं वर्ष समजा आपलं 2019 असेल, मग 2019 साली आपल्या सेवाभावी संस्थेला सभासदाने 2020 सालची ही वर्गणी ॲडव्हान्समध्ये देऊन टाकली, पण ती आपल्याला 2019च्या खर्चामध्ये टाकता येत नाही किंवा 2019च्या हिशोबामध्ये धरता येत नाही, तर ती 2020च्या हिशोबातच आपल्याला धरावं लागते. म्हणून रिसिव्ड इन ॲडव्हान्स प्रिव्हियस इयर, मागच्या वर्षी चालू वर्षीची वर्गणी जर मिळाली तर ती ही आपल्याला ॲड करावी लागते. करंट इयर आउटस्टँडिंग ॲड, मागच्या वर्षी चालू वर्षीची वर्गणी मिळाली तीही ॲड करावी लागते. त्याच्यानंतर रिसिव्ड इन करंट इयर, चालू वर्षी मिळाली, पुढच्या वर्षीची वर्गणी जर चालू वर्षी मिळाली तर ती आपल्याला लेस करावी लागते. आणि सबस्क्रिप्शन ड्यू ऑफ प्रिव्हियस इयर, मागच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन अजूनही येणे बाकी जरी असेल तर तेही या ठिकाणी लेस करावं लागतं. मग या ठिकाणी पुन्हा एकदा आपण कागदावर समजून घेऊ. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, मग या ठिकाणी आपल्याला जे काही सबस्क्रिप्शन दिलेलं आहे, सबस्क्रिप्शन 2019-20 आपलं चालू वर्ष 2019-20 आहे. मग सबस्क्रिप्शन दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 52,000 रुपये. ओके, त्याच्यानंतर चालू वर्षीची आउटस्टँडिंग आता आपण या उदाहरणामध्ये समजून घेऊया. सबस्क्रिप्शन ड्यू 1/4/2019 म्हणजे 1 एप्रिल 2019 310 रुपये, म्हणजे ही मागच्या वर्षीची सबस्क्रिप्शन आहे. मग आपण या ठिकाणी मराठीत लिहू मागील. त्याच्यानंतर 31/3/2020 म्हणजे ही चालू. ओके, ही मागील वर्षीचं सबस्क्रिप्शन येणं आहे, हे चालू वर्षीचं सबस्क्रिप्शन येणं आहे. त्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, आपल्याला आगाऊ सबस्क्रिप्शन भेटलं. कोणतं, कधीचं, तर आगाऊ सबस्क्रिप्शन कोणतं भेटलं, 600 रुपये आगाऊ सबस्क्रिप्शन भेटलं. म्हणजे हे 600 कधी घेतलेले, 1/4/2019ला, म्हणजे या ठिकाणी वर्ष चालू झालेले, म्हणजे मागच्या वर्षी 600 रुपये चालू वर्षीचे मिळाले. म्हणून हे वर्षाच्या सुरुवातीला 1/4ला बॅलन्स घेतला. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे मागच्या वर्षी सबस्क्रिप्शन मिळालं होतं, मग हे मागील ॲडव्हान्स हे मागच्या वर्षी प्राप्त झालेले. ओके, आणि 150 रुपये सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स जे आहे, 150 रुपये सबस्क्रिप्शन जे आपल्याला मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी हे कधी मिळालं, 31/3/2020 वर्षाच्या शेवटी मिळाले 150 रुपये. म्हणजे ते कोणत्या वर्षासाठी असतील, पुढील वर्षासाठी ते मिळालेले आहे. आलं लक्षात. मग या ठिकाणी आपण पुन्हा एकदा समजून घेऊ. सबस्क्रिप्शन रिसिव्ड 2019-20ला 52,000 रुपये मिळाले. चालू वर्षीचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑफ करंट इयर, चालू वर्षी म्हणजे 31/3/2020 350 रुपये आपल्याला चालू वर्षीचं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. ओके, सॉरी 350 रुपये. रिसिव्ड इन ॲडव्हान्स इन प्रिव्हियस इयर, मागच्या वर्षी ॲडव्हान्स घेतलेलं, मागच्या वर्षी प्राप्त झालेलं हे सबस्क्रिप्शन आहे 600 रुपये.
मग हे 600 रुपये आपण या ठिकाणी सबस्क्रिप्शन घेणार. ओके. त्याच्यानंतर रिसिव्ड इन करंट इयर ऑफ द नेक्स्ट इयर, चालू वर्षी पुढच्या वर्षाचं आपल्याला सबस्क्रिप्शन मिळालं, म्हणजे चालू वर्षी पुढील वर्षाचं सबस्क्रिप्शन 150 रुपये मिळालं. अँड सबस्क्रिप्शन ड्यू ऑफ प्रिव्हियस इयर, सबस्क्रिप्शन येणे बाकी आहे मागच्या वर्षीचे सबस्क्रिप्शन ड्यू प्रिव्हियस इयर, वर्षाच्या सुरुवातीचा जो बॅलन्स असतो तो मागच्या वर्षीचा कॅरी फॉरवर्ड झालेला, म्हणजे हा 310 रुपये आहे. लक्षात आलं. मग या ठिकाणी सबस्क्रिप्शन आपलं 52,000 रुपये आहे, चालू वर्षीचे 350 हे नेहमी आपण ॲड करतो. ओके. रिसिव्ड इन ॲडव्हान्स इन प्रिव्हियस इयर, मागच्या वर्षी चालू वर्षी सबस्क्रिप्शन मिळालं तेही ॲड केलं. रिसिव्ड इन करंट इयर फॉर नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षीचा चालू वर्षी मिळालं तर ते नेहमी लेस करायचं, आणि मागच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन ड्यू राहिलं, येणे बाकी राहिलं तेही लेस करायचं. मग या ठिकाणी आपण इन्कम साईडला म्हणूया 52,000. मग या ठिकाणी आपण म्हणणार सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑफ करंट इयर 2019-20 हे करंट इयर झालं 350 रुपये. मग करंट इयर हे 350 रुपये. त्याच्यानंतर रिसिव्ड इन ॲडव्हान्स इन प्रिव्हियस इयर, या ठिकाणी म्हणणार रिसिव्ड इन ॲडव्हान्स इन प्रिव्हियस इयर, या ठिकाणी आपण म्हणणार ॲड, हेही या ठिकाणी ॲड, पुन्हा हेही या ठिकाणी ॲड 600 रुपये. तर यांची टोटल, मग सगळे ॲडची टोटल धरून 350, 600, 52,950 या ठिकाणी येणार 52,950 रुपये. ओके. त्याच्यानंतर रिसिव्ड इन करंट इयर ऑफ द नेक्स्ट इयर, मग या ठिकाणी आपण म्हणणार लेस रिसिव्ड इन करंट इयर ऑफ नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षीची चालू वर्षी मिळाली 150 रुपये. ओके. आणि त्याच्यानंतर ड्यू ऑफ प्रिव्हियस इयर तेही लेस करायचे, लेस ड्यू ऑफ प्रिव्हियस इयर 52,950 मधून 150 गेले आणि 310 गेले, 52,490 रुपये बाहेर येणार, 52,490 रुपये. मग विद्यार्थी मित्रांनो, नेहमी आता हा झाला पहिला इफेक्ट. आता दुसरा इफेक्ट कुठं घ्यायचा, ॲसेटला घ्यायचा. मग आउटस्टँडिंग 2019, मग या ठिकाणी म्हणणार आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2019-20, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2019-20ला किती येते, 350. मग या ठिकाणी म्हणणार आपण 350 रुपये सबस्क्रिप्शन हे आउटस्टँडिंग आहे. ओके. मग चालू वर्षीचे आउटस्टँडिंग 350 रुपये आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर रिसिव्ड इन ॲडव्हान्स इन प्रिव्हियस इयर, मागच्या वर्षीच मिळालेले होते. आता हे घ्यायचं रिसिव्ड इन करंट इयर ऑफ नेक्स्ट इयर, चालू वर्षी पुढील वर्षीची मिळाली. मग या ठिकाणी आपण म्हणणार सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन नेक्स्ट इयर, कंसात म्हणणार ॲडव्हान्स नेक्स्ट इयरचे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ते मिळाले आपल्याला 150 रुपये. आलं लक्षात. मग हे अशा प्रकारे
या ठिकाणी आपल्याला सबस्क्रिप्शनचे ॲडजस्टमेंट बघता येईल. आता या ठिकाणी पुढं दिलेलं आहे आपल्याला डोनेशन जनरल. ओके, मग ही सबस्क्रिप्शनचे ॲडजस्टमेंट या ठिकाणी झाले. ओके, त्याच्यानंतर सांगितलेलं आहे आपल्याला डोनेशन. या ठिकाणी आपण म्हणणार टू डोनेशन, सॉरी रिसिप्ट साईड आहे, इन्कम साईडला घ्यायचं बाय डोनेशन. डोनेशन्स जनरल 17,500. आता या डोनेशनमध्ये जनरल असतात, काही कॅपिटलाइज असतात, म्हणून या ठिकाणी डोनेशन जनरल 17,500, याच्यावर कुठल्याही प्रकारचे ॲडजस्टमेंट नाही. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000. ओके, आपल्याला इन्व्हेस्टमेंटवर 10,000 रुपये व्याज मिळालं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेले विद्यार्थी मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट 10% इन्व्हेस्टमेंट 1,00,000 रुपये आहे. मग 1,00,000ची इन्व्हेस्टमेंट आपल्याला या ठिकाणी आपण केलेली आहे ओपनिंग, आणि त्याच्यावर सांगितले इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट जे आहे ते 10,000 मिळाले. म्हणजे कुठल्याही प्रकारचे ऑलरेडी आउटस्टँडिंग इंटरेस्ट जो होता तो आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी करावायची नाही. मग या ठिकाणी आपण म्हणणार बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे? 10,000 रुपये. आणि इन्व्हेस्टमेंट ॲसेटला किती आहे? इन्व्हेस्टमेंट आपल्याला ॲसेटला सांगितलेलं आहे 1,00,000 रुपये. ओके, 1,00,000 रुपये. त्याच्यानंतर सांगितले प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो. मग या ठिकाणी आपण म्हणणार बाय प्रोसीड्स ऑफ चॅरिटी शो 8,530 रुपये सांगितले. मग या ठिकाणी आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट या ठिकाणी ट्रान्सफर केलं. त्याच्यानंतर या ठिकाणी ॲडजस्टमेंट आपण ट्रान्सफर केलं. आता शिल्लक काय राहिलं? बिल्डिंग. मग या ठिकाणी आपण म्हणणार ॲसेट साईडला बिल्डिंग, कारण ही ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. बिल्डिंगवर 40,000 रुपये. ओके, आणि त्याच्यावर बिल्डिंगवर काय सांगितलं? 1,500 रुपये डेप्रिसिएशन. मग या ठिकाणी आपण म्हणणार लेस डेप्रिसिएशन 1,500 रुपये. बिल्डिंगवर 1,500 रुपये डेप्रिसिएशन गेले, 38,500 बाहेर राहिले, 38,500 रुपये. ओके, त्याच्यानंतर डेप्रिसिएशन हे नेहमी वजा केलेलं डेप्रिसिएशन आपला एक्सपेंडिचर असतो, म्हणून टू डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट आणि ऑन बिल्डिंग. बिल्डिंगवर 1,500 रुपये. ओके, मग या ठिकाणी ही बिल्डिंग या ठिकाणी झाली. आता राहिला कॅपिटल फंड. कॅपिटल फंड ऑलवेज शोन ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. मग या ठिकाणी आपण म्हणणार कॅपिटल फंड. ओके, कॅपिटल फंड घेणं 1,70,940 रुपये. कॅपिटल फंड आहे 1,70,940 रुपये. ओपनिंग बॅलन्स आहे 1,70,940 रुपये. आता या ठिकाणी सर्व प्रकारचे आपल्या पोस्टिंग या झालेल्या आहे. आता आपल्याला या ठिकाणी हे उदाहरण टॅली करायचं आहे. मग टॅली करत असताना सर्वात अगोदर आपल्याला टोटल करायची. क्रेडिट साईडची टोटल येते 88,520. मग या ठिकाणी आपण म्हणणार 88,520. याही ठिकाणी म्हणणार आपण 88,520. या रकमेतून ही वरची रक्कम जर वजा केली तर वरची रक्कम वजा केली जातात 15,820 रुपये शिल्लक राहतात. 15,820 रुपये शिल्लक राहतात. त्याला नाव देणार आपण टू सरप्लस. ओके, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर 15,820 रुपये. हे नेहमी सरप्लस हा
नेहमी कॅपिटल फंडमध्ये ॲड केला जातो आणि डेफिसिट लेस केला जातो. ॲड सरप्लस 15,820, याची टोटल येते 180,760. ओके, आता याची टोटल केली 180,760 अधिक 150, 910. मग या ठिकाणी आपण याची टोटल म्हणणार 180,910, 1,86,900 आणि 1,86,910. अशा पद्धतीने हे आपलं उदाहरण पुस्तकामधलं उदाहरण नंबर 6 अकाउंट्स ऑफ चॅरिटेबल ट्रस्टचं उदाहरण हे आपलं या ठिकाणी टॅली झालेलं आहे. अशा पद्धतीने उदाहरण आपण घेतलेलं आहे. हे उदाहरणाचा आपण स्क्रीनशॉटही काढू शकता आणि उदाहरण आपण घरीही टॅली या ठिकाणी करू शकता. तर या पद्धतीने आपण हे सोडवलेलं आहे. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.